माधुरी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे आणि मुख्यमंत्र्यांची सध्या वनतारा आणि मठाचे प्रतिनिधी शिवाय नेते यांच्याशी चर्चा सुरू आहे। माधुरीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबींची सुद्धा यामध्ये चाचपणी केली जाणार आहे। माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांकडून आंदोलनं केली जात आहेत, ती सुरूच आहेत। पदयात्रा काढली आणि त्यानंतर आता कोल्हापूरकर महामोर्चा सुद्धा काढणार आहेत। दृश्य आपण बघतोय। माधुरीबाबत आता मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे महामोर्चा जो निघालेला आहे त्याचे दृश्य। तर या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत आणि या बैठकीसाठी पोहोचलेल्या कोल्हापुरातल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण बघूया। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार त्या माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेलंय, तिला उपचाराची गरज आहे असं सांगण्यात आलं। आता हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल। मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, लोकभावनांचा आदर करावा, पण एका हत्तीणीसाठी जनता रस्त्यावर येते। जर लोकभावनेचा आदर करून ती नांदणी मठातली हत्तीणी जर कोल्हापूरला परत आली पूर्ण बरी होऊन, तर आम्ही स्वागतच करू। आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्यासाठी सरकार काय पावलं उचलते हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे, लाखो लोकांनी मांडलेली आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूनं या ठिकाणी कशा पद्धतीनं हे प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची भूमिका असणार। आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणारा आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं, तो हत्ती कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत। हत्ती घेऊन जाणारे नंतर तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे असं सांगणारे खोटं आहेत, हे आता स्पष्ट झालं पाहिजे। कोर्टाची सुद्धा सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे। आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणी सुद्धा करू, त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू, पण निश्चितपणे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं नाही। आपण बघितलं असेल की कोल्हापूरच्या नांदणी मठातला जी काही महादेवी हत्ती नाही त्याच्याबद्दल जनभावना आणि लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारा प्रचंड अशा पद्धतीचं प्रेम, या सगळ्या गोष्टींची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये एका बाजूला जरी सुप्रीम कोर्टातल्या सूचना असतील तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक अशा पद्धतीचे निर्देश देण्याबद्दल निश्चितपणे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ही महादेवी हत्ती जी आहे ती नांदणी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसाच्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो। या ठिकाणी लोकांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे। मठाचे मठाधिकारी सगळे लोकप्रतिनिधी या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत आणि खात्री आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी अतिशय योग्य तो मार्ग या सर्व विषयावरती त्या ठिकाणी काढतील आणि आमची हत्तीणी, आमची लाडकी माधुरी हत्तीणी ही परत नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी येईल। या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात महत्त्वाचं आहे। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तिला नेले, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच तिला परत आणलं पाहिजे हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील आणि काय बाकीच्या थोड्याफार मागण्या ज्या आमच्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही ठेवू। कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा जनउद्रेक झाला, त्यामध्ये भरपूर लोक रस्त्यावर त्या ठिकाणी आली। माजी खासदार त्या ठिकाणी शेट्टी साहेब होते, हे सर्वच मंडळी त्या ठिकाणी होती। या सगळ्यांशी चर्चा करून एक शांततेच्या मार्गातून कसा हा मार्ग काढून परत आमच्या महादेवीनी हत्तीणीला परत नांदणीत आणता येईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आज
तर याच माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी गडहिंग्लजमध्ये सध्या महामोर्चा निघालाय आणि याच महामोर्चाच्या ठिकाणाहून आपल्यासोबत प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत। शेखर, हा जो महामोर्चा माधुरी हत्तीणीसाठी आता निघालाय, काय नेमकं तिथे स्वरूप आहे मोर्चाचं आणि या मोर्चेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे? रिद्धी, 2 दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये पदयात्रा जी आहे ती बघितलेली आहे आपण सर्वांनीच। हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणा या मागणीसाठी एकवटले होते आणि त्याचं स्वरूप जे आहे ते अधिक वाढताना पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज या ठिकाणी, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या 3 तालुक्यातील लोक जे आहेत ती आता माधुरी हत्तीणीसाठी एकवटल्याचं पाहायला मिळतं आणि मी त्याच मोर्चाच्या ठिकाणी आहे। माझ्या मागे हा फलक आपण पाहू शकताय। खरं तर माधुरी हत्तीणीची जी गुजरातच्या वंतारामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे, त्या प्रकरणाचंच खरं तर या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आत्मक्लेश महामोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी अशा पद्धतीचे मोर्चे, आंदोलनं, निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि आज देखील गडहिंग्लजमध्ये हाच निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमक्या भावना आहेत? 2 दिवसांपूर्वी मोठी पदयात्रा काढलेली होती, आता गडहिंग्लजमध्ये तुम्ही महामोर्चा करताय, काय भावना नेमका आता तुमच्याकडे? नांदणी मठातील जे माधुरी हत्ती गुजरातला नेलेलं आहे त्याचं तीव्र दुःख सर्व समाजाला, जैन समाज त्याचबरोबर इतर समाजालाही होत आहे आणि चांगल्या प्रकारे देखभाल करत असताना सुद्धा विनाकारण कायद्याचा धाक दाखवून माधुरी हत्तीला गुजरातला नेण्यात आलं। त्याबद्दल गडहिंग्लज जैन समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा इथं काढण्यात येणार आहे। त्यासाठी गडहिंग्लजच्या सर्व वीरशैव लिंगायत समाजाचा सुद्धा याला पाठिंबा राहील आणि शासनानं फेरविचार करून हत्ती परत नांदणीला आणून परत द्यावं अशी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर वक्तव्य व्यक्त करतो। काय तुम्ही देखील आता सगळे एका ठिकाणी एकवटलेला आहेत, महामोर्चा काढतायत, त्या ठिकाणी आज बैठक देखील मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलवली। नांदणी मठातला जो हत्ती वनतारा प्राणी संग्रहालयामध्ये नेलेला आहे तो खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीनं नेला असं आम्हाला वाटतंय। कारण का जनभावना या खूप महत्त्वाच्या आहेत की जनभावना या उद्रेक झालेला आहे की गडहिंग्लजमध्ये तर आज खऱ्या अर्थानं सर्व पक्षीय असू देत किंवा सर्व धर्मीय लोक असू देत, ह्या सर्वांनीच आज एकोप्यानं आज प्रांत साहेबांना निवेदन देणार आहे की जो नांदणीचा हत्ती नेलेला आहे तो हत्ती परत तिने द्यावा, अन्यथा याचा खूप परिणाम या सगळ्या देशावर किंवा आपल्या राज्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। कारण का महत्त्वाचं ह्याच्यात असं आहे की अनेक प्राणी, लोकांना उपद्व्याप देणारे प्राणी इथं खूप आहेत, तसे हत्ती आहेत, वाघ आहेत आपल्या गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये, तर ते घेऊन जावे तिने। पण आता प्रशिक्षित जे हत्ती आहेत, ज्यांचा लळा लागलेला आहे, ज्या त्या सगळ्या नागरिकांना त्याचा लळा लागलेला आहे, तर ते लळा लागलेले हत्ती सगळे आता हे गोळा करायला सुरू केलेले आहेत। आज तर हा आपला नांदणीतला पहिला हत्ती नेला, याच्याबरोबर आता अनेक मठातल्या हत्तींना नोटिसा गेलेल्या आहेत की यांनी नोटिसा देऊन ते हत्ती न्यायचा त्यांनी डाव तयार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे अशा पद्धतीनं आता एवढंच नाही तर चंद्रपूरसारख्या ठिकाणी तिथला सुद्धा त्या वनप्राणी संग्रहालय जे आहे तिथं, तर तिथला सुद्धा ते हत्तीसुद्धा प्रशिक्षित हत्ती, एकूण 6 हत्ती तिथले नेणार आहेत असं कालच पेपरला मी वाचलं। तर ते खऱ्या अर्थानं हे सगळं देशातलं हे अशा पद्धतीनं अनेक इंडस्ट्रीज गुजरातल्या नेल्या, त्याच्याबद्दल आता काय म्हणणार नाही, पण हत्तीसुद्धा यांना पुरवहिना झाल्यात, हे हत्तीसुद्धा उचलून न्यायला लागल्यात सगळे गुजरातला, ह्याचा पडसाद सगळ्यांच्या या भावना आहेत। अजूनही काही नागरिक आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चे निघताना पाहायला मिळतात, तुम्ही देखील या मोर्चामध्ये आता जिंचन भट्टारक सिद्ध संस्थान मठ नांदणी येथून हत्ती नेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी तो हत्ती त्या ठिकाणी वनतारामध्ये त्या ठिकाणी हे केला गेला, सुपूर्द केला गेला। फक्त एक जिंचन भट्टारक किंवा नांदणीचा प्रश्न नाही आहे। कर्नाटकातील बिचले जिल्हा रायचूर मांतेश्वर मठाचा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा नोटीस लागू केलेला आहे। रायबाग जवळचा त्या ठिकाणी त्या मठाला सुद्धा त्या ठिकाणी लागू केलेला आहे। गडहिंग्लज विभागामध्ये मुळात त्या ठिकाणी हत्तीचा मोठा प्रादुर्भाव आहे। गेल्या 20 वर्षापासून या विभागातल्या शेतकऱ्यांच्या वरती त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय। नुसता हत्तीच नव्हे तर गौरेड्यांचा सुद्धा कळप या ठिकाणी आहे। अगदी गडहिंग्लजच्या पूर्व भागामध्ये माकडांचा सुद्धा हैदोस आहे। मग पेटाणा हे दिसत नाही का? अशा पद्धतीने या ठिकाणी
या जंगली शॉपांच्यामधनं एका बाजूला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वरती आणि जनयाच्यावरती अन्याय होत असताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अनादिकालापासून आलेली परंपरा मोडीत काढायचं घाट हे सरकारच्या माध्यमातून आणि अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी हे घडत चाललेलं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की याच्यामध्ये सरकारचा काय दोष नाही आहे, सरकारचा संबंध नाही आहे. तर नांदणी भट्टाचार्य महाराज जे मठ आहे त्याच्या विरोधामध्ये चीफ कॉन्झर्वेटिव्ह ऑफ महाराष्ट्राचे ते प्रिन्सिपल सेक्रेटरी त्याच्यामध्ये पार्टी आहेत. त्याच्यामध्ये चीफ कॉन्झर्वेटिव्ह कोल्हापूर विभागाचे आहेत, वनरक्षक आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर युनियन कॅबिनेट आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या एक रॅकेट तयार झालेला आहे आणि फक्त या नांदणी मठाच्या माध्यमातून हा प्रचंड कोल्हापूरकरांनी विरोध केला म्हणून देशभर विरोध जो आहे तो वाढताना दिसतोय. तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झालाय. संतप्त सगळे लोक आणि एकंदरीत या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया आता शेखर आपल्यापर्यंत पोहोचतायत. आपण बघतोय की एकीकडे मोर्चा निघालाय, सगळेजण मोर्चेकरी आपल्या भावना व्यक्त करतात, दुसरीकडे फडणवीसांसोबत बैठक सुद्धा सुरू आहे या माधुरीला परत आणण्यासंदर्भात. तेव्हा नेमकं या सगळ्याच्या अंती काय घडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी धन्यवाद.